नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? युनायटेड नेशन्सने कोणते वर्ष कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, वर्ष 2024 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वर्ष 2024 ला कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळे वर्ष आहेत. ते वर्ष कशासाठी घोषित करण्यात आले त्याच्यावरती एकदा लिहून घ्या. 2025 ला ग्लेशियरच्या संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 2023 ला शांततेची हमी म्हणून संवादाचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि बाजारीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 2026 ला रेंजलँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. क्लिअर? समजलं? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? युनेस्को नावाची जी काही ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, त्यांनी कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून नाव दिलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केम्पेगौडा, जे की बेंगलोर या ठिकाणी स्थित आहे. त्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. कोणाच्या मार्फत? तर युनेस्कोच्या मार्फत. युनेस्को याचा फुल फॉर्म लगेच लिहून घ्या. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 ला झाली आणि मुख्यालय पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे, केम्पेगौडा असं त्या विमानतळाचं नाव आहे. केम्पेगौडा यांना एक समर्पित या ठिकाणी स्टॅच्यू सुद्धा आहे, पुतळा आहे. त्या पुतळ्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, म्हणजेच समृद्धीचा पुतळा. हे सुद्धा कुठे आहे? तर बेंगलोर, कर्नाटक या ठिकाणी स्थित आहे, ज्याची उंची फुटामध्ये आहे 108 फूट आणि मीटरमध्ये आहे 33 मीटर. याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. बरेच जण मला म्हणतात की सर 99 रुपयाची तर इयरबुक आहे, परंतु आम्हाला समजत नाही त्या इयरबुक मध्ये नेमकं आम्हाला भेटणार काय आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करतो या इयरबुक मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे. या इयरबुकचा हा इंडेक्स आहे मी जे की तुमच्या समोर सादर केलेला आहे. या इयरबुक मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 12च्या 12 महिन्याचे सेपरेट प्रत्येक महिन्याचे 150 वन लाइनर क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहेत. त्याच्यानंतर 2023 मध्ये जेवढेही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की 2024-25च्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, जसं की G20 असेल, नवीन संसद असेल, महत्त्वाच्या योजना असतील, महत्त्वाचे पुरस्कार असतील, नियुक्त्या असतील, निर्देशांक असतील, युद्ध सराव असतील, महिला आणि पुरुषांचं IPL असेल, महत्त्वाचे दिवस, महत्त्वाचे शिखर परिषद, आगामी महत्त्वाच्या परिषदा, महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक, सर्व झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्याच्यानंतर महत्त्वाचे महोत्सव, महत्त्वाचे GI टॅग, महत्त्वाचे ऑपरेशन, भारतातील प्रथम घटना, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाचे बदललेले नावे, चर्चेमध्ये असलेल्या प्रथम महिला, नोबेल पुरस्कार, महत्त्वाचे पुतळे, महत्त्वाचे देश, त्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राजधानी, सर्व राज्यांचे राजधानी, स्थापना, मुख्यमंत्री, राज्यपाल, महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार, नरेंद्र मोदी स्पेशलायझेशन, याच्यामधील जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यांना देण्यात आलेले पुरस्कार आहेत, त्याच्यावरती मुद्दा आहे. खेळ आणि खेळाडू, त्याच्यानंतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आणि चंद्रयान 3, आदित्य L1 मिशन, अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. त्याच्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 2023 मध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम मध्ये ऑलरेडी आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहेत. या ठिकाणी आपण या ई बुकची किंमत ठेवली आहे 150 रुपये, परंतु 1
जानेवारी 2024च्या जर अगोदर तुम्ही खरेदी केली तर याची किंमत असणार आहे 99 रुपये. 99 रुपये तुम्हाला कुठे पेमेंट करायचं आहे तर ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे किंवा 96 730 58 600 या मोबाईल नंबरला पेटीएम, गुगल पे, फोन पे काहीही करा आणि याच मोबाईल नंबरला या ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. सुहास भिसे असं नाव येईल. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला ग्रुपची लिंक देण्यात येईल. त्या लिंकला क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 2. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गुड गव्हर्नन्स डे, म्हणजेच दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कालच्याच दिवशी आपण 25 डिसेंबरला दरवर्षी सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. 4-5 पॉइंट्स आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत, ऑलरेडी विचारलेले आहेत. जसं की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी डिसेंबरच्या 25 तारखेला आपण दरवर्षी भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा करतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती एक पुस्तक आहे, अटल बिहारी वाजपेयी याच नावाने. त्या पुस्तकाचे लेखक आहेत सागरिका घोष. सुशासन सप्ताह म्हणून आपण साजरा करतो 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर यांच्या अंतर्गत. त्याच्यानंतर हे जे काही आपले माजी पंतप्रधान होते, कितव्या क्रमांकाचे होते तर 10व्या क्रमांकाचे होते. त्यांचा जन्म झाला होता 25 डिसेंबर 1924 ला आणि त्यांचं निधन झालं 16 ऑगस्ट 2018 ला. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3. गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. CISF हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर CISF या दलाकडे या ठिकाणी नवीन संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची या ठिकाणी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. कोणी? गृह मंत्रालयाने. लगेच कमेंट करून सांगा केंद्रीय गृह मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, जे काही महत्त्वाचे या ठिकाणी दल असतात त्या दलाचे जे काही वर्तमानमधील महासंचालक आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. व्यवस्थितपणे लिहून घ्या. जसं की BSF चे वर्तमानमधील महासंचालक आहेत नितीन अग्रवाल, CRPF चे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग, CISF चे महासंचालक आहेत नीना सिंग, ITBP चे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग, SSB च्या महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची, NSG चे महासंचालक आहेत MA गणपती, IB चे महासंचालक आहेत तपन कुमार डेका, रॉ चे महासंचालक आहेत रवी सिन्हा, CBI चे महासंचालक आहेत प्रवीण सूद, ICG चे महासंचालक आहेत राकेश पाल, BRO चे महासंचालक आहेत रघु श्रीनिवासन आणि SPG चे संचालक आहेत आलोक शर्मा. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणता देश 2027 पासून लोह, पोलाद, ॲल्युमिनियम, सिरॅमिक्स आणि सिमेंटवरती कार्बन सीमा कर लागू करणार आहे. कार्बन बॉर्डर टॅक्स असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. UK हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि UKच्या अगोदर युरोपियन युनियनने सुद्धा अशा प्रकारचा कर लागू केलेला आहे. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. कराचा दर परदेशामध्ये आयात केलेल्या वस्तू बनवण्याशी संबंधित कार्बन उत्सर्जन आणि UK कार्बनच्या किमतीमधील अंतर यावरती अवलंबून असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए. UKने अशा प्रकारचा जो काही सीमा कर आहे, कार्बन सीमा कर, कार्बन बॉर्डर टॅक्स हा लागू केलेला आहे. UK बद्दल सांगायचं म्हटलं तर युनायटेड किंगडम, ब्रिटन असं याला म्हणता येईल. ब्रिटनचे नवीनच सम्राट बनले चार्ल्स 3 नंबरचे. पंतप्रधान आहेत ऋषी सुनक, राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. WHOने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीमध्ये कोणाचा समावेश केलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी. एक या ठिकाणी माउथ कॅन्सर आहे ज्याचं नाव आहे नोमा, NOMA, नोमा. याला आपण काय बोलतो, तोंडाचा कर्करोग. मला लगेच कमेंट करून सांगा मग जागतिक कर्करोग दिवस कधी असतो, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत आपण WHO बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲधॅनॉम, उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत 194. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रयान 4 कधी लॉन्च करणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2028 या वर्षी या ठिकाणी चंद्रयान 4चं या ठिकाणी लॉन्च करण्याचं आखण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी चंद्रयान 3 लॉन्च करण्यात आलं. कधी तर 14 जुलै 2023 ला. किती वाजता तर दुपारी 2 वाजून
35 मिनिट 17 सेकंदाला. लॉन्च साईट कोठे आहे? सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. लँडिंग तारीख काय होती? तर 23 ऑगस्ट 2023 ला संध्याकाळी 6:03 लँडिंग ज्या ठिकाणी झालं त्या साईटचं नाव काय ठेवण्यात आलं? शिवशक्ती पॉइंट. आणि कशाबद्दल बोलण्यात आलं? आपण अवकाशाबद्दल या ठिकाणी बोलत आहोत. तर राष्ट्रीय अवकाश दिवस कधी आहे? तर 23 ऑगस्टला. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. विसरण्याहून लक्षात आलं इस्रो, तर इस्रो बद्दल बिलकुल विसरायचं नाही. तर इस्रो बद्दल लगेच लिहून घ्या. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर श्री निवास नायक धारवत असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर श्री निवास नायक धारवत असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लगेच पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रयास हा नावाचा एक प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन असं या ऑर्गनायझेशनचं नाव आहे. त्या ऑर्गनायझेशनने संस्थेने प्रयास नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. लगेच तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकेल PRAYAS प्रयास याचा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या. प्रमोटिंग रेग्युलर अँड असिस्टेड मायग्रेशन फॉर यूथ अँड स्किल्ड प्रोफेशनल्स. मराठीमध्ये म्हणता येईल युवक आणि कुशल व्यावसायिकांसाठी नियमित आणि सहाय्यक स्थलांतराला प्रोत्साहन देणे. ज्या ठिकाणी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रकल्पाचं नाव आहे प्रयास आणि ही जी काही ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली 1951 मध्ये. मुख्यालय आहे जेनेवा या ठिकाणी आणि महासंचालक आहेत सद्यस्थितीमध्ये एमी पोप असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्य सरकारने गिफ्ट सिटीमधील दारूबंदी या ठिकाणी उठवलेली आहे? गिफ्ट सिटीहून तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे जी फॉर गिफ्ट, जी फॉर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. हे भारतातील पहिले, हे जे काही गिफ्ट सिटी होतं ते भारतातील पहिले कार्यरत ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे, ज्याला गुजरात सरकारने ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणून प्रोत्साहन दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने टिंबटिंबमध्ये नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी 100 दशलक्ष US$ कर्ज मिळवण्यासाठी ADB सोबत करार केलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा या राज्यातील नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारणे या हा कर्जाचा मागचा मेन उद्देश आहे. या उद्देशाने ADB सोबत करार करण्यात आलेला आहे. त्रिपुरा राज्याबद्दल बोलण्यात आलं तर जाता जाता त्रिपुराबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरताला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सेपहिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2023 ने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रॉम्प्टन असं त्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीला प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कोणत्या शहरामध्ये अंगणवाडी कम क्रेच या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या अंगणवाडी कम क्रेच याचं मागचं उद्देश काय आहे? तर 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित वातावरणामध्ये दर्जेदार क्रेच सुविधा प्रदान करणे. क्रेच या शब्दाचा अर्थ काय असतो? तर मुलांकरता सार्वजनिक संगोपन केंद्र आहे, ज्याला या ठिकाणी क्रेच या नावाने ओळखलं जातं. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दिलीप तिर्की,
रॉजर बिन्नी, संजय सिंग की ब्रिजभूषण शरण सिंग? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर?